मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. आजचा दिवस प्रेमाचा आणि या सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे, त्यामुळे तुम्हा सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हे घ्या. आणि मला वाटतं आणि आम्ही क्रूजवर सेलिब्रेट करतोय. बरं, हा अनुभव तुमच्यासाठी कसा राहतो? अशा पद्धतीने कधी व्हॅलेंटाईन्स डे सेलिब्रेट केला होता? डू यू थिंक वाटतंय असं केलं असं? अजिबातच डेफिनेटली नाही केला. मुंबईमध्ये येऊन आणि इतक्या घनतेचं पाणी एकत्र बघूनच मी फ्लॅट झालोय ऑलरेडी. सो मी वेगळ्या प्रकारे प्रेमात पडलोय आणि अशीच प्रेमात पाडणारी आमची फिल्म घेऊन आम्ही इथे आलो आहोत. 8 मार्चला जी रिलीज होते कन्नी. सो आम्ही खूप एक्साइटेड आहोत. सो आज फुल डे फुल ऑन एनर्जी असणार आहे असं मला वाटतं. या ऋता कोणाला मिस करते असं मी विचारणार नाही तुला, कारण खूप रोमॅन्टिक वातावरण आहे. बट डेफिनेटली आजचा दिवस मी असं म्हणेन की आय एम ग्लॅड की मला व्हॅलेंटाईन्स डे माझ्या कन्नीच्या टीमबरोबर सेलिब्रेट करता आला. कारण खरंच आम्ही या दिवसाची खूप काळापासून वाट बघतोय आणि फायनली आमचा टीझर आउट झाला आहे. आणि तू पहिलं वाक्य जे म्हणालीस की तुझं आमच्या सगळ्यांवर खूप प्रेम आहे, हे खूप गरजेचं आहे. बिकॉज तुमच्यामुळेच आमची फिल्म ऑडियन्सपर्यंत पोहोचणार आहे, आपली फिल्म ऑडियन्सपर्यंत पोहोचणार आहे. सो थँक्यू सो मच. थँक्यू ऑलवेज फॉर बिईंग द व्हॅलेंटाईन टू आवर फिल्म्स. सो थँक्यू. आणि कन्नी येतोय 8 मार्चला, त्यामुळे नक्की बघा थिएटर्समध्ये जाऊन. थँक्यू सो मच. प्रेमाबद्दल बोलूया. शुभंकर, बोलायचं? माझ्याकडे का बघितलंस तू? हा, तू छान सांगू शकशील प्रेमाबद्दल. मी प्रेमाबद्दल खूप काही सांगू शकतो. इकडे मला सांगू नका. प्रेमाचा दिवस आहे आणि मला असं वाटतं की ज्यावर आम्ही सगळेच खूप प्रेम करतो ते म्हणजे आमची कला, आमचं त्यानंतर आमचा चित्रपट. त्या गोष्टीवर आम्ही खूप प्रेम करतो आणि तोच चित्रपट खूप लवकर 8 मार्चला येणार आहे आणि त्याचा टीझर आज ऑन एअर गेला आहे. तर त्याच्याबद्दलची एक्साइटमेंट आम्हाला खूप दिवसांपासूनची होती आणि आज 14 फेब्रुवारी ह्याच्यासाठी लोक ॲक्च्युली थांबलेले असतात की काय आम्हाला इतर लोकांचं काय बघायला मिळतं. आपण कोण कुठे कुठे फिरायला गेलंय का, कुठले कपल कोण कुठले फोटोज टाकते का, ह्याच्यात खूप इंटरेस्ट असतो. पण आम्हाला ज्या गोष्टीवर खूप प्रेम आहे ना, ती गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलं. ते म्हणजे कन्नीचा टीझर आम्ही घेऊन आलो. आणि त्यात जर आता प्रेमाचं बोलायला गेलं तर मला असं खूप वाटायचं की असं कुणीतरी माझ्यासाठी केलं पाहिजे आणि असं एक छान बोट सजवली पाहिजे किंवा मी तरी कोणासाठी तरी केलं पाहिजे. तर तो योग काय अजूनपर्यंत जुळून आला नाही आहे एवढ्या वर्षात. पण आता हा प्रोड्युसरच माझं आय गेस त्यांचंच माझ्यावरती एवढं प्रेम आहे आणि थँक्यू सो मच हे केल्याबद्दल. आज मी विसरणार नाही हा दिवस. हा दिवस विसरणार नाही आहे. हे आता बेंचमार्क केलं आहे यार. आता पुढे कुठली मुलगी समजा एक साधी रिक्षा वगैरे जरी सजवली तरी मला काही वाटणार नाही. बोटच सजवायला लागणार. ह्याच्या पुढे आता बोट क्रूज. पण मला तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतं या कारणासाठी, व्हॅलेंटाईन्सच्या दिवशी तुम्ही वेळ काढून आलात. म्हणजे कोण कोण शेड्यूल कॅन्सल किंवा असं थोडं पोस्टपोन करून आले? आयुष्यात इतकं सिंगल असू शकतं की आनंदाने आलेला जर कोणी व्यक्ती असेल तर तो मी आहे. आजच्या दिवशी खरं मी हे बोलेन की माझी व्हॅलेंटाईन, माझी पहिली कार मी बुक केली आहे आणि ती आज येणं अपेक्षित आहे. या बट आय एम हिअर. सो शी इज वेटिंग बॅक होम ऑर मे बी इन द शोरूम. हा ना. या सो शी कॅन टेल दॅट बेटर. सो या प्रेमाबद्दल काय आपलं, मला असं वाटतं आपलं सगळं एक्झिस्टन्सच प्रेमाच्याच बेसिसवर आहे आणि इफ वी हेट इच अदर नथिंग विल हॅपन. आय मीन नथिंग विल वर्क आउट. सो इव्हेंच्युअली सगळं झाल्यावर उरतं ते प्रेमच. सो सुरुवात आणि शेवट ही प्रेमापासूनच असते असं मी बिलीव्ह करतो. सो या माय होल एक्झिस्टन्स इज लव्ह. आणि या रोमॅन्टिक सगळ्या वातावरणात समुद्र आहे, इकडे छान सगळी सजावट आहे. कुणाला मिस करतोय? त्याला तर म्हणजे भारतात आलाय. नाही, मिस मी खरं तर करतोय. फर्स्ट माझा व्हॅलेंटाईन्स आहे. पण काय ना, मी खूप फ्रँकली सांगतो, शुभंकर, ऋता आणि वल्लरी बरोबर मी सगळ्यात जास्त शूट केलं आहे सिनेमामध्ये. अजिंक्य बरोबर फार कमी केलं. आम्ही एकच सीनला एकत्र आहोत. पण माझे खूप खूप जवळचे मित्र आले, वल्लरी आणि शुभंकर. ऋता आणि मी खूप वर्ष एकत्र काम करतो, त्यामुळे ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्यामुळे आय एम नॉट ॲट ऑल मिसिंग एनीबडी. आय एम लव्हिंग दिस होल ॲटमॉस्फिअर. आणि हे सगळे माझे मित्र आहेत, ह्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणं आणि प्लस आमची फिल्म प्रमोट करणं, अजून काय पाहिजे. सो दिस व्हॅलेंटाईन्स डे इज फॉर यू. थँक्यू. तू कुणाला मिस करतेस का, किंवा प्रेमाविषयी काय बोलायचं? मी कोणाला मिस वगैरे काही करत नाही ऑब्व्हियसली. पण मला असं वाटतं की आम्हा सगळ्यांना आता 1 वर्ष झालंय शूट करून. सो इट फील्स लाईक टुडे इज आवर अॅनिव्हर्सरी. म्हणजे आम्ही सगळे एकत्र आम्ही जे भेटलो होतो ते आज आम्ही सेलिब्रेट करतोय की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि आम्ही वी आर सेलिब्रेटिंग अस.
कन्नीचं सेलिब्रेशन आपण म्हणूयात या दिवसाला. आणि मला असं वाटतं तुमचे कोणी पार्टनर असतील नसतील, पण एक छान गाणं आपण त्या सगळ्यांसाठी डेडिकेट करूयात. गाण्याचा विचारच केला की सगळे असं गायला लावतात. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी में हर गम से बेगाना होता है. प्यार दीवाना होता है, मस्ताना होता है, हर खुशी से हर गम से बेगाना होता है. सुपर. आणि मला असं वाटतं हॅपी व्हॅलेंटाईन्स डे तुम्हा सगळ्यांना. आणि इतकं छान सुंदर सेलिब्रेशन आहे कन्नीच्या निमित्तानं. आणि खूप खूप शुभेच्छा फिल्मसाठी. आणि मला वाटतं छान एन्जॉय करा आता आजचा दिवस. Thank you. आणि तू इकडे काय करतेस व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी? सोबत काय म्हणजे असं कोणाला काय मिस करते? मी कोणालाच नाही. तुम्ही असताना कोणाला मिस करा. आ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.